मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 या महामार्गाच्या साठी 2005 आणि 2006 साली शेतकऱ्यांच्या जमिनी या शासनाने घेतल्या। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी 2005-06 ला जमिनी घेतल्यानंतर आता या ठिकाणी या मुंबई आग्रा महामार्गाचं विस्तारीकरणाचं काम हे करण्यात येत आहे। सुरुवातीला हा सिंगल रोड होता, मात्र आता याचं दुतर्फा काम सुरू होत आहे आणि या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी जमिनी त्यावेळी दिल्या। मात्र आता ज्यावेळी उड्डाणपुलाचं काम या ठिकाणी कुर्मेपाडा गावाजवळ सुरू करण्यात आलं तर या ठिकाणी मात्र आता अतिरिक्त जमिनी या शेतकऱ्यांच्या जात आहेत आणि या अतिरिक्त जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी हे शेतकरी थेट जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी पत्रव्यवहार केला। मात्र अद्यापही त्यांना दुजोरा कोणी दिला नाही आणि त्यांना मदत मिळाली नाही। या ठिकाणी जी जमीन घेतलेली आहे त्या व्यतिरिक्त अतिरिक्त जमीन जात असल्याने शेतकरी संतप्त आहेत। आमच्या जमिनी जात आहेत, आम्ही भूमिहीन होणार आहोत आणि त्यानंतर आम्ही काय खायचं काय पेरायचं असा प्रश्न या ठिकाणच्या शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे। मात्र या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी असतील, या ठिकाणचे दुसरे भूसंपादन करणारे अधिकारी असतील, हे कुणीही या ठिकाणी त्यांची दखल घ्यायला तयार नाहीत। त्यामुळे आता हे शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत। लवकरात लवकर या शेतकऱ्यांचा हा जो प्रश्न कायम मार्गी लावा अशी मागणी या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मनीष माधुळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।